मुंबईमधलं एक सुखवस्तू उच्च मध्यमवर्गीय श्रीवास्तव कुटुंब, आई वडील एकुलता एक मुलगा, असं छोटंसं कुटुंब, स्वतःचं एक छानसं विश्व त्यांनी उभारलेलं. पण त्या सुंदर विश्वाचा फुगा फोडला प्रशासनाच्या भोंगळ कारभाराने. पावसाळ्यापूर्वी धोकादायक इमारती, झाडं याची तपासणी करून त्यावर कारवाई करणं ही पालिकेची जबाबदारी असते. मात्र भेगालेल्या इमारती आणि वाकलेली झाडं हे शहराचे दागिने असल्यासारखं ते शहरात मिरवत असतात आणि सर्वसामान्यांकडून त्यांच्या सुरक्षेच्या जबाबदारीसाठी कर वसूल करणारी पालिका ढिम्म बसून असते. अशाच एका झाडाने बेसावध क्षणी श्रीवास्तव कुटुंबाच्या आनंदावर घाला घातला. विहान श्रीवास्तव ज्या स्कूल व्हॅनमधनं प्रवास करत होता त्या व्हॅनवर झाड कोसळलं. स्थानिकांनी धावाधाव करत मुलांना बाहेर काढलं, पण विहान मात्र गंभीर जखमी होता. त्याला वर्मी घाव बसला. आयुष्याशी त्याची झुंज अपयशी ठरली. पालिकेच्या एका चुकीमुळे, कंत्राटदाराच्या एका ढिसाळपणामुळे एक हसरं घर आज सुतकी झालंय. आपला मुलगा अजूनही येईल अशी आस लावून बसलेली विहानची आई, तिला काय उत्तर देणार आहे प्रशासन? इथे कुणाकुणावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हायला हवा? मुळात विकासाची कामं करताना धोकादायक झाडं, धोकादायक इमारती या सगळ्याचं काय होतं, या सगळ्याकडे पालिकेचं लक्ष असतं की नाही? कालच्या एका दिवसात मुंबईमध्ये 30 झाडं कोसळलेली आहेत. आता तरी प्रशासन डोळे उघडणार आहे की नाही, याच सगळ्याची उत्तरं आपल्याला घ्यायची आहेत. काय करता काय येईल, हे थांबणार कधी, कसं? आणि या संदर्भातल्या चर्चेत आपल्यासोबत मुंबई महापालिकेतले नगरसेवक आणि भाजपचे नेते नवनाथ बन आहेत. आपल्यासोबत निवृत्ती सनदी अधिकारी महेश झगडे आहेत, जे पुणे महापालिकेचे आयुक्त सुद्धा राहिलेले आहेत. आणि आपल्यासोबत सामाजिक कार्यकर्त्या विनीता देशमुख सुद्धा आहेत. मी सुरुवातीला नवनाथ बन यांच्याकडे जाईन. नवनाथ बनजी, तुमची सत्ता आहे आता महापालिकेमध्ये, त्यामुळे हा प्रश्न मला तुम्हाला विचारावा लागेल. लोकप्रतिनिधी म्हणून ज्यावेळेला आम्ही तुम्हाला निवडून देतो, तुमच्या खांद्यावरती आमच्या सुरक्षिततेचा भार टाकतो, मात्र ज्या प्रशासनाला तुम्ही प्रश्न आमच्या वतीने विचारणं अपेक्षित आहे, नालेसफाई झालेली नाही. कारण आता शिळफाट्याच्या रोडची काय अवस्था आहे, आमची पहिली हेडलाईन आहे. मुंबईमधले रस्ते तुंबतायत, मुंबईमध्ये झाडं पडतायत, एका दिवसात 30 झाडं पडतायत. आणि आपण काय म्हणायचं, प्रशासनाने कसली देखरेख केलेली आहे, कसली झाडांची व्यवस्था बघितलेली आहे? कोणाला प्रश्न विचारायचे आम्ही? नम्रताजी, चेंबूरमधली घटना अतिशय दुर्दैवी आहे. अशा पद्धतीनं झाड कोसळून एका चिमुकल्याचा जीव गेला. 7वी 8वीतला तो मुलगा. अतिशय वाईट अशी दुर्दैवी घटना, कुणाच्याही नशिबामध्ये ती येऊ नये. खरं तर मुंबई महापालिकेच्या वतीने पावसाळ्याच्या पूर्वी साधारणतः मे एंडला आणि जूनमध्ये जे धोकादायक वृक्ष असतात त्याची छाटणी केली जाते. आणि या परिसरामध्ये तर स्थानिकांची तक्रार देखील असल्याची माहिती मिळते. काल स्वतः मुंबईच्या महापौर ऋतुताई तावडे त्या ठिकाणी पोहोचल्यात आणि त्यांनी पाहणी देखील केली. स्थानिकाची तक्रार असताना सुद्धा याच्याकडे दुर्लक्ष का केलं, त्या संदर्भात नेमकं दोषी कोणी आहे हे तपासणं सुरू आहे. या संदर्भात आजच मुंबईच्या आयुक्त अश्विनी भिडे यांनी एक समिती स्थापन केली आणि येत्या 7 दिवसामध्ये याचा अहवाल येईल. परंतु नुसता अहवाल येऊन उपयोग होणार नाही, तर याकडे दुर्लक्ष जाणीवपूर्वक केलं का हे देखील शोधणं महत्वाचं आहे. कारण ज्या पद्धतीनं एवढं मोठं झाड त्या ठिकाणी होतं आणि ते उडमळून पडून असा दुर्दैवी अपघात होत असेल तर हे कुठल्याही शहरामध्ये अशी घटना घडू नये. आणि मुंबई तर या देशाची आर्थिक राजधानी आहे. अशा ठिकाणी तर या घटना घडताच कामा नये. कारण प्रत्येक जीव महत्वाचा आहे, प्रत्येकाचा प्राण महत्वाचा आहे. आणि चिमुकली तर आपल्या खूप महत्वाची असतात आणि त्यांच्यावर शाळेतून घरी परतत असताना असा अपघात घडणं हे अतिशय दुर्दैवी आहे. आणि या संदर्भात जो कोणी दोषी असेल, म्हणजे तो कंत्राटदार असेल, महापालिकेचा अधिकारी असेल, महापालिकेचा त्या संदर्भातला कुणी काही असेल, त्याच्यावर कारवाई केली जाणार, कोणालाही सोडणं जाणार नाही. आणि इथून पुढे अशा घटना घडू नये म्हणून महापालिकेनं पुन्हा एकदा तातडीनं सर्वेक्षण हाती घेतलेलं आहे आणि जे काही धोकादायक झाडं असतील ते हटवण्याचं काम, छाटणी करण्याचं काम पुन्हा एकदा हाती घेतलंय. आता याच्या आधीही व्हायला पाहिजे होतं, तर निश्चितपणे व्हायला पाहिजे होतं. याच्यामध्ये प्रशासनाची चूक आहे का, तर 100% चूक आहे. स्थानिकांनी निदर्शनास आणून देऊन देखील जर का कारवाई होत नसेल तर हे अतिशय गंभीर आहे. आणि आम्ही सत्ताधारी म्हणून त्याची पूर्ण जबाबदारी स्वीकारतो, ही चूक मान्य करतो आणि इथून पुढे अशी चूक होणार नाही यासाठी काळजी घेतो.
मला झगडे सरांना विचारायचं, सर व्यवस्था जवळून जास्त तुम्ही बघितलेली आहे. इथल्या घटनेनंतर जेव्हा आम्ही इथल्या काही सामाजिक कार्यकर्त्यांशी, तिथल्या स्थानिकांशी बोललो, त्यावेळेला त्यांचं असं म्हणणं होतं, म्हणजे आपण ही दृश्य जरी बघितली या घटनेची तरी आपल्या लक्षात येईल ते झाड कोसळल्यानंतर खाली सगळं पोकळ झालेलं आहे. त्या झाडाच्या अगदी जवळ तिथल्या इमारतीची कंपाऊंड वॉल आहे. तर त्या झाडाच्या बाजूला जो रस्ता आहे त्याचं कॉन्क्रिटीकरण झालेलं आहे. तिथल्या एका माणसाने तर आम्हाला सांगितलं, अहो त्या झाडाच्या आजूबाजूला सगळं कॉन्क्रीट आहे, त्या झाडाच्या मुळांना पाणी मिळणार कसं? तर पाणीच नाही मिळालं तर त्याची मुळं सुकत येतात आणि माती तिथली सगळी ढिसाळ होते आणि एका वाऱ्याने ते झाड मग लपटून पडेल. ह्याच्या मागचं लॉजिक किती योग्य आहे ह्याच्यासाठी मी काय बायोलॉजिस्ट नाहीये, पण त्याच्या मागच्या लॉजिकचा जर विचार करायचा झाला तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला लक्षात घेत आपण सर्वसामान्य म्हणून लक्षात घेतो, पालिका प्रशासनाला येत नसतील काय लक्षात? नम्रताजी, हा विषय केवळ तो झाड पडून एक दुर्दैवी मृत्यू झाला इथे राहत नाहीये. हे सर्वसाधारणपणे हा कुठला पक्ष महापालिकेत सत्तेवरती आहे किंवा कुठला पक्ष राज्यात सत्तेवरती आहे यापेक्षा प्रशासन हे कमीत कमी तिथे प्रत्येक अधिकारी कर्मचारी 30 ते 35 वर्ष असतो. त्याच्यावरती जबाबदारी असते, त्यांना तांत्रिक त्यांची क्षमता असते आणि त्यांच्यावरती ते दैनंदिन, आम्ही वर्षाच्या म्हणजे केवळ मान्सून करून दैनंदिन तिथे लक्ष देण्यासाठी त्यांची नियुक्ती झालेली असते. खरंय. आता हे जे घडलेलं असतं हे केवळ म्हणजे की ते झाड पडलं म्हणून आपण त्याच्यावरती बोलणार किंवा मग होर्डिंग पडल्यानंतर किती मृत्यू झाले त्याच्यावरती बोलणार किंवा मग कोणीतरी तुमचा चेंबर उघडं होतं म्हणून एखादे निष्णात डॉक्टर त्याच्यामध्ये वाहून जाणार, हे जे प्रकारात किंवा राज्यामध्ये आणखी कुठे पूल पडला म्हणून काही पुणे जिल्ह्यामध्ये गेल्या वर्षी किंवा त्याच्या अगोदरच्या वर्षी लोक वाहून गेले, हा जो प्रकार आहेत याचं फक्त एकच उत्तर आहे की प्रशासनात आलेली विकलांगता. आणि ज्यावेळेस स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपण जर ग्राफ बघितला तरी विकलांगता वाढत चाललेली आहे. आणि ही विकलांगता याच्यामुळे की त्यांना जे काम नेमून दिलेलं आहे, आता उदाहरणार्थ आपल्या झाडाच्या बाबतीमध्ये ते मुंबई शहरामधले किंवा कुठल्याही शहरामधले महापालिकेची जबाबदारी आहे की प्रत्येक सगळ्या झाडांची गणना केली पाहिजे. त्या झाडाचं आयुष्य असतं, पण ते आयुष्यापूर्वी काही ठिकाणी त्याची व्हलनरेबिलिटी असते, त्याची विकलांगता वाढते झाडांची सुद्धा, आणि त्याच्यावरती त्यांचं नियंत्रण असतं आणि ते ट्रिमिंग करावं लागतं, कधी ते तोडावं लागतं किंवा त्याचं प्रूनिंग करावं लागतं. आणि आपल्याला मागे आठवलं की मुंबईमध्येच विधान भवनाच्या जवळच CR2च्या जवळ एक आई आणि तिचं मूल झाड पडल्यामुळेच गेलेलं होतं. त्यामुळे प्रशासनाला हे सगळं माहिती असतं आणि मग आता कॉन्ट्रॅक्टरवरती जबाबदारी टाकली जाईल किंवा मग गुन्हा दाखल होईल किंवा 7 दिवसात समितीच येईल, आपल्याला माहित नसतं समितीचं काय झालेलं आहे. मला वाटतं हे रिॲक्टिव्ह ऍडमिनिस्ट्रेशन आहे, हे संविधानामध्ये अपेक्षित नाही. आणि त्याचं दुर्दैवाने काय झालंय की मग तिथला स्थानिक जो हे असेल त्या खात्याचा कर्मचारी त्याच्यावरती कधी मला वाटतं ही जबाबदारी ही नगर विकास सचिवांची आणि महापालिका आयुक्तांची आहे. त्यांनी याच्याबाबत दर महिन्याला आढावा घेतला का की शहरामध्ये किती अशा प्रकारचे डिझास्टर होणार आहे. हा डिझास्टरचा भाग आहे. आणि मग आपण डिझास्टर प्रिव्हेन्शन मॅनेजमेंट ऍक्ट केला 2005ला ज्यावेळेस केला, आणि तो फार अतिशय छान कायदा आहे. त्याच्यामध्ये हे छोटे छोटे डिझास्टर असतात, प्रत्येक खात्याची एक प्रणाली ठरवून देण्याची असते आणि मग तिथे भौगोलिकरित्या त्याला जबाबदारी दिलेली असते. हे बघण्याची जबाबदारी महापालिका आयुक्त आणि नगर सचिवांनी राज्यामध्ये काय होतं की नाही बघण्याची जबाबदारी आहे. प्रत्येक वेळेस आपण राजकीय सत्तेला विचारू शकत नाहीये, पण हे या लोकांच्या वरती आता नियंत्रणच राहिलेलं नाही. माझा फार स्वच्छ याच्या बाबतीत म्हणणं आहे की ह्या प्रशासनावरती जी मांड पाहिजे, राजकीय मांड, ती कधीतरी आपल्या 1950 नंतर ती हळूहळू शिथिल होत गेली, आता इथपर्यंत आलेली आहे. आपण मग तिथे पोस्टमार्टेम प्रशासन झालेलं आहे. घटना घडली मग त्याची चौकशी करायची आणि मग काहीतरी हळहळ व्यक्त करायची आणि मग पुढचा येणे माझ्या मागल्या. मला वाटतं की महाराष्ट्राने सगळ्या राजकीय सत्तांनी राजकारण्याने एकत्र येऊन प्रशासनाला कुठेतरी जबाबदार धरलं पाहिजे. ज्यावेळेस मी FDA कमिशनर होतो त्यावेळेस एखाद्या दुकानदाराने चुकीचं औषध दिलं म्हणून मी ते दुकानावरती एक ऍक्शन घ्यायचं नाही. तिथला जो सगळ्यात वरचा अधिकारी असेल की सह आयुक्त असेल, सहाय्यक, त्यांना सस्पेंड करून चौकशी करायचो. त्यांची जबाबदारी आहे ती. मला असं वाटतं की हे जोपर्यंत घडत नाही तोपर्यंत ह्या अशा असंख्य घटना घडत राहतील आणि मग आपण फक्त सोपस्कार कशाचे करू की समित्याचे करू, खटला दाखल करण्याचे करू आणि मग एकमेकांची उमेदवारी. मला वाटतं की प्रशासनावरती पुन्हा एकदा राजकारणाने मान ठोकली पाहिजे. संविधानामध्ये तसं आहे की संविधानाने सरकार हे लोकप्रतिनिधीचं आहे, राजकीय लोकतेचं आहे आणि त्यांनी हे प्रशासन चालवलं पाहिजे. हे प्रशासन चालत नाही याचा अर्थ असा आहे की कुठेतरी ह्या प्रशासकीय व्यवस्थेवरती, मी शीर्ष प्रशासन म्हणतोय, खालच्या लोकांवरती ते होतच. हे शीर्ष प्रशासनाचं, हे मी चूक म्हणणार नाही, शीर्ष प्रशासनाचं हे पाप आहे. हे जे मूल गेलं, दुर्दैवाने गेलं, हे या शीर्ष प्रशासनाचं पाप आहे. अतिशय दुर्दैवी आहे. आणि सर तुम्ही हा प्रकाश टाकलात, हे बरं केलं. हे कुठेतरी राजकारण्यांना लक्षात आलं पाहिजे, हे त्यांचं अपयश आहे. आम्ही त्यांना निवडून देतो
हे कशासाठी? कारण ह्या अधिकाऱ्यांपर्यंत कदाचित थेट आम्ही पोहोचू शकत नाही, हे आमचे लोकप्रतिनिधी म्हणून त्यांच्यापर्यंत पोहोचू शकतात, पण हे होत नाही. मी विनीता ताईंकडे जाते. आता झगडे सर म्हणाले आपल्याला रिॲक्टिव्ह नाही तर आपल्याला प्रोॲक्टिव्ह प्रशासन हवं, पण तसं दिसत नाही. म्हणजे कालची ही फक्त स्कूल व्हॅनची घटना नाही, आज पण मुंबईमध्ये अशी एक घटना घडली आहे. मला आता एक्झॅक्टली आठवत नाही, बहुधा वाळकेश्वर किंवा कुर्ला या दोनपैकी कुठेतरी बाल्कनी पडलेली आहे, घराची बाल्कनी पडली आणि त्याच्यामध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झालेला आहे. आता ही इमारत कदाचित धोकादायक होती, त्याला नोटीस देण्यात आलेली नव्हती, पाऊस जोराचा पडला आणि त्या घराची बाल्कनी खाली पडली, त्याच्या खाली सापडून एका व्यक्तीचा मृत्यू झालेला आहे. किती काळ प्रशासन वाट बघतं, किती जीव गेले म्हणजे प्रशासनाला कळणार आहे की प्रशासन निबर झालंय, त्यांना वेदनाच पोहोचत नाहीयेत. विनीताताई, काय वाटतं, हे प्रशासन निबर आहे? नाही, आता आपले बीजेपी नेते त्यांनी इतकं कदर दाखवली त्या ह्या कालचा जो इन्सिडेंट झाला, आणि आज महाराष्ट्र असेंब्लीमध्ये काय डिस्कशन चाललं होतं की सचिन आहेत किती ग्रेट आहेत, आणि एकनाथ शिंदेनी परवा की काय सिक्सर मारलं त्यांनी. देवेंद्र फडणवीस सचिन आहेत आज इतके प्रशंसा करत होते. तर जर बीजेपी गव्हर्नमेंटला, महाराष्ट्र गव्हर्नमेंटला इतकं कदर होती ह्या मृत्यूची, तर त्यांनी पहिल्यांदा त्याच्याबद्दल बोलले असते ते. परंतु नाही, त्यांचं जे कनेक्शन आहे लोकांच्या ते पूर्णपणे संपलेलं आहे. त्यांना काही वाटत नाही की ते गेले का, कोणी गेलं का बीजेपी नेते त्यांच्या घरी सांत्वन द्यायला. आणि तो तर बिचारा मुलगा गेला, परंतु किती जण मुलं अजून हॉस्पिटलमध्ये आहेत. आणि असं सगळं हाहाकार असताना त्यांना नुसतं 50 कोटी रुपयाला कोण विकत घेतलं, कुठं ते जाणार. आहिर ग्रेट आहे, सिक्सर आहे, एकनाथ शिंदे तर ते फिक्सर आहेत आणि त्यांची प्रशंसा करता. आणि इथं सगळे नागरिक लोक रोज कशाने तरी मरत आहेत. त्यांना कदर आहे का? नुसतं असं बोलणार गोड गोड, 1 दिवस 2 दिवस गेले की पूर्ण ते फ्री आहेत. आता विक्ट्री मार्च काढतील कारण त्यांनी त्या उद्धव ठाकरेंना ठोकून दिले म्हणून. ही सगळी जी राजनीती झाली आहे, म्हणून ते कॉक्रोच कुठलं चीफ जस्टिस ऑफ इंडिया म्हणू किंवा आपल्या जगात म्हणू शकतं त्यांच्या नागरिकांना कॉक्रोच आहे. आणि आता बिचारी मुलं इतके सुंदर मुवमेंट करतायत, त्यांना 2 किलोमीटर वरून प्राईम मिनिस्टरांचं घर आहे, पण कुणालाही सुचत नाही की हा एज्युकेशन मिनिस्टर जायला पाहिजे. ही परिस्थिती जी आहे, आणि धाडात जे आहे, पुण्यामध्ये असो मुंबईमध्ये असो, तिथं रूल्स आहेत की मला इफ आय एम रॉंग आय डोंट नो, परंतु 3 ते 5 फूट कडेला जागा ठेवायची आणि मग ते टाईल्स लावायचे. किती जणांनी एन्व्हायरमेंटलिस्टनी पुण्यामध्ये 20 वर्ष हे सांगतायत, पण कोणी ऐकायला तयार नाही. कारण हे जे आपले शहर आहेत ते फक्त 4 लोकांच्यासाठी आहेत: बिल्डर, कॉन्ट्रॅक्टर, नेता आणि कॉर्पोरेटर. आणि त्यात ऑफकोर्स MLA MPs आले. तर फक्त ह्या 4 कम्युनिटीसाठी आपली शहरं चालतात. आणि 165 कॉर्पोरेटर्स जे आहेत पुण्यात, त्यांच्यासाठी हे प्रशासन आहे, हे शहर आहे. आणि बाकी 40 लाख लोक गेले खड्ड्यात. आणि नुसतं टॉमटॉमिंग करायचं. एवढं मोठं अयोध्या स्कॅम झालं, ते कव्हर अप करा. पेपर लीक झालं, धर्मेंद्र प्रधानना प्रोटेक्शन द्या. त्यांच्या हे राजकारण जे चाललंय ते तानाशाही, घृणास्पद. आणि मला वाटते मोगल एरामध्ये पण अशा माणसांना न कदरणारं राज नसेलच. त्यामुळे या एक इन्सिडेंट इज अ रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ द गव्हर्निंग बीजेपी. डिकेड गव्हर्नन्स. नुसतं पैसा, फॉर्च्युनर गाड्यामध्ये इकडं तिकडं हिंडायचं, मोठे आलिशान बंगले बांधायचे, त्यांचे 100-200 कार्यकर्ते घेऊन त्यांना पाजायचं, खायला द्यायचं, म्हणजे तयार त्यांच्या मागं यायला. व्हॉट इज दिस? नागरिक आता आम्ही सगळे पूर्ण जगभर हिंडतो आणि आम्ही बघतो इथिओपियाचे अदिस अबाचे रस्ते बघा. म्हणजे हे काय झालंय की लोकांच्यासाठी हे गव्हर्नन्स नाहीये.
लोकांचा पैसा म्हणजे आमचा टॅक्सचा पैसा आणि ह्यांचं उधळपण. ननद हे काय मला चाललंय मला काय? हाच मुद्दा ती याच बिचारी मुद्द्यावर मला बोट श्रीवास्तवची ठेवायचंय आई- की No, आम्ही ती- जो टॅक्स भरतोय त्याची अकाउंटेबिलिटी कुठे आहे? आम्ही जो एकदा टॅक्स आपला भरतोय तो tax कशासाठी ती भरतो? उडवतायत. की आम्हाला त्यांच्यासाठी. रस्त्यावरनं सुरक्षित फिरता यावं. आम्हाला फिरता येतं का हो? नाही. कधीही आमच्या डोक्यावर झाड पडेल, कधीही आमच्या बाजूची बिल्डिंग हलेल, आम्हाला भरोसा नाही देता येत. कधी आमच्या पायाखाली पाणी साठेल आणि त्याच्यामध्ये एखादं मॅनहोल ओपन असेल, आम्हाला भरोसा नाही देता येत. आम्हाला जर ही सुरक्षिततेची हमी नसेल तर आम्ही टॅक्स कशासाठी भरतोय? आम्हाला आज पब्लिक ट्रान्सपोर्ट व्यवस्थित मिळत नाही, मग आम्ही टॅक्स कशासाठी भरतोय? पहिला पाऊस पडला की आमच्या रस्त्यात खड्डे पडतात, मग आम्ही टॅक्स कशासाठी भरतोय? उद्या आम्ही टॅक्स आमचा ब्लॉक करून ठेवू का? नाही मग तुम्ही जेलमध्ये जाल. नवनाथजी, सत्ताधारी म्हणून याचं उत्तर तुमच्याकडून अपेक्षित आहे. नम्रताजी, चेंबूरची घटना दुर्दैवी आहे, त्याचं समर्थन कोणीही करत नाही. अतिशय चुकीची घटना घडलेली आहे. याला जबाबदार जो कोणी असेल त्याच्यावर निश्चितपणे कारवाई केली जाईल. तो अधिकारी असेल, तो कंत्राटदारी असेल किंवा तो अन्य कोणी असेल. झगडे सरांनी ज्याचा उल्लेख केला की प्रशासनाची ही जबाबदारी असते आणि प्रशासन चालवण्याची जबाबदारी राजकारण्यांची असते. भारतीय जनता पार्टी महायुती म्हणून महापालिकेचं प्रशासन चालवण्याची जबाबदारी निश्चितपणे आमची आहे आणि आम्ही ती स्वीकारतो. ही चूक झाली का? तर निश्चितपणे चूक झाली आहे. अतिशय गंभीर चूक आहे आणि या प्रकरणात कुणालाही सोडलं जाणार नाही, कुणाचीही गय केली जाणार नाही. इथून पुढे असे प्रकार घडू नये यासाठी देखील प्रयत्न करणं गरजेचं आहे. मुळामध्ये अशी घटना घडत असताना म्हणजे ते तिथं ज्याने कंपाऊंड वॉल बांधलं तो देखील त्याच्यामध्ये दोषी आहे. ज्याने तो रस्ता बांधला, कॉन्क्रीट केलं, तो देखील दोषी आहे. अनेक नागरिकांनी तक्रार करून देखील त्या प्रकरणामध्ये दुर्लक्ष केलं, ते देखील दोषी आहे. आणि मुळामध्ये तुम्ही जो रस्त्याचा प्रश्न निर्माण केला किंवा अन्य प्रश्न निर्माण केले, नम्रताजी, भारतीय जनता पार्टीचं सरकार आल्यानंतर प्रामाणिकपणे हे प्रश्न सोडवण्याचं काम आम्ही केलं. हे 60 वर्षाचे प्रश्न आहेत, मी झाडाचं नाही म्हणत. हे बाकीचे सगळे रस्त्याचे, नाल्याचे प्रश्न हे 60 वर्षापासूनचे आहेत. परंतु जेव्हापासून भारतीय जनता पार्टीचं सरकार आलं तेव्हापासून आम्ही जास्तीत जास्त सुविधा देण्याचं काम केलं. आज बघा, मेट्रोच्या माध्यमातून तुम्हाला एका टोकातून दुसऱ्या टोकाला सहजपणे जाता येतं. हा विचार याच्यापूर्वीच्या कुठल्याही सरकारनं केला नव्हता. जर सर्वसामान्य मुंबईकरांचा तो विचार भारतीय जनता पार्टीने केला. प्रश्न नाहीत का? तर अजिबात असं म्हणत नाही. प्रश्न नाहीत असं मी अजिबात म्हणत नाहीत. प्रश्न खूप आहेत, समस्या गंभीर आहेत. परंतु या सोडवण्याची मानसिकता कोणाची आहे? तर निश्चितपणे भारतीय जनता पार्टी आणि महायुती सरकारची आहे समस्या सोडवण्याची. चेंबूरच्या घटनेचं आम्ही समर्थन करत नाही. याच्यात जे कोणी दोषी असतील, महापालिका अधिकारी असतील, कंत्राटदार असतील, त्यांच्यावर कारवाई केली जाईल. परंतु मुंबईकरांचं जीवनमान सुधारावं यासाठी इतर कुठल्याही सरकारनं जेवढे प्रयत्न केले नाही तेवढे प्रामाणिक आणि नम्र प्रयत्न हे भारतीय जनता पार्टीने माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या नेतृत्वात केले. किंवा देशभरामध्ये जे 60 वर्ष बोकाळलेली अवस्था होती, भ्रष्टाचार होता, तो हटवण्याचं, ऐका ना ताई 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 ऐका ना ताई 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 ऐका ना ताई, तुमचं मी शांतपणे ऐकून घेतलं. आता माझं संपल्यानंतर नम्रताजी तुम्हाला प्रश्न विचारतील, त्याच्यानंतर तुम्हाला जे काही आरोप करायचे, बोलायचं ते निश्चितपणे बोला. तो तुम्हाला नागरिक म्हणून, सामाजिक कार्यकर्ता म्हणून अधिकार आहे. पण माझं म्हणणं संपल्यानंतर आपलं म्हणणं मांडावं एवढीच माझी आपल्याला नम्र विनंती आहे. नम्रताजी, याच्या आधी या देशामध्ये अनेक प्रश्न होते, परंतु ते प्रश्न टप्प्याटप्प्यानं सोडवण्याचं काम आम्ही निश्चितपणे केलेलं आहे. नागरिकांचं जीवनमान सुधारलं पाहिजे, मुंबईकरांचं आयुष्य चांगलं झालं पाहिजे, यासाठी आम्ही कसोशीनं प्रयत्न करतोय. पण गेल्या 25 वर्षामध्ये या प्रशासनाला अशा पद्धतीची सवय झाली की त्यांना लोकांच्या प्रश्नाचं देणं घेणं नाही. आता यांना सुतासारखं सरळ करण्याचं काम निश्चितपणे भारतीय जनता पार्टीकडनं केलं जाईल. कुणालाही सोडलं जाणार नाही, कुणाचीही गय केली जाणार नाही. मला झगडे सरांकडे यायचं, पण मी तो शेवटचा प्रश्न घेईन. तत्पूर्वी मला विनिता देशमुख यांची कमेंट घ्यायची, मग मी शेवटचा प्रश्न घेऊन झगडे सरांकडे येते. विनिताजी बोला. नाही, मला म्हणायचं की ते नुसतं थाली बजाव, मग काँग्रेसला सांगायचं की इतके वर्ष मुंबईत म्हणून त्यांनी काही नाही केलं, उद्धव ठाकरेंचं होतं म्हणून त्यांनी काही नाही केलं. अहो 12 वर्ष इज अ लॉंग टाइम. व्हिएतनाममध्ये पण एका वर्षात तुम्ही रस्ता चांगला करू शकता आणि ते डिनाय करू शकतात का? हप्ते किती जातात रस्त्याला सगळ्यांना? सिटी इंजिनियर पासून सीएम ऑफिस सगळ्यांनी पैसे खातात आणि खड्डे टाकतात ह्याच्यात सगळ्यात चांगले रस्ते देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये आहेत. अजिबात नाही. तुमचे रस्ते आमच्या पुण्यात येऊन बघा, मुंबईत मी पण बघितलंय,
तुमचे रस्ते नुसते असतात जे ताई, 40% राहतात सगळ्यात पैसे चांगले त्याच्यात रस्ते, contractor सगळ्यात चांगले करतात. रस्ते नुसतं नितीनजीच्या हप्ते खायचे, commission, नेतृत्वामध्ये feedback देशभरामध्ये सगळ्यावर आहे रस्त्यांचं आणि ते जाळं तर उभं उघड करण्याचं पण आहे. काम तर तुम्ही नुसतं खाली बजावून देशभर, की आम्ही ऐका किती ना केलं, ताई, आम्ही अशा किती केलं, तुम्ही हवेमध्ये केलेलं बाण, नाही ऐका ना आहे. ताई, एक metro केला म्हणून असं नाही की हवेमध्ये लोकांचं जीवन बाण सुरळीत मारण्यामध्ये झालंय. काही अर्थ नसतो. आपल्याला जे तोंडाला येईल ते वाटेल तुम्ही ते आता आपण बोलू कशामध्ये नका. बोलला? सगळ्यात तुम्ही मध्ये चांगलं कशाला बोलला काम आता? हे मी नितीनजींच्या तुम्हाला नेतृत्वात सांगतेय, रस्त्यात मला दिसतंय, मी जाळं पत्रकार निर्माण पण आहे. कर. तुम्ही खोटं सगळ्या तुमच्या बोलताय, इतके तुम्ही टक्केवारी खोटं असते. बोलताय म्हणून मी एक ऐका road ना ताई, contractor, ताई ऐका. तुम्ही road ताई road contractor पुण्यामध्ये ऐका ना. विचारलं, एक ते मिनिट म्हणते एक मिनिट की आपल्याकडे तुमच्याकडे आपल्याकडे वेळ लिमिटेड आहे. आपल्याकडे वेळ लिमिटेड आहे. आपण विषयांतर करून भांडूया नको. आपण विषयांतर करून भांडूया नको. महाराष्ट्रात किती रस्ते चांगले आहेत आणि किती वाईट आहेत, किती रस्त्यांवर इंजिनिअरिंग ब्लंडर झालेलं आहे आणि किती चांगले बसणाऱ्या रस्ते, किती चांगले दिसणाऱ्या रस्त्यांवरनं किती आपल्याला धक्के जाणवतात हे प्रवास करणाऱ्या महाराष्ट्राच्या सगळ्या नागरिकांना माहिती आहे. त्याचे वकिली करण्याची आणि त्याचे वेगळे प्रूफ देण्याची कुणालाही काहीही गरज नाहीये. महाराष्ट्रामध्ये चांगलेही रस्ते आहेत, महाराष्ट्रात खराबही रस्ते आहेत, ज्याचं त्याचं ज्याला त्याला माहिती आहे. मला शेवटचा प्रश्न घेऊन जगडे सरांकडे यायचे. जगडे सर, याच्यामध्ये एक मुद्दा आहे. आपण परदेशामध्ये जिथे जातो, परदेशामध्ये कुठलंही इंजिनिअरिंग वर्क, भले ते सरकारचं असू दे, खाजगी कॉन्ट्रॅक्टरचं असू दे, काम सुरू असताना त्याचा सर्वसामान्य नागरिकाला कुठलाही त्रास होणार नाही याची काळजी घेतली जाते. तशी एक तक्रार जरी आली सामान्य माणसाकडनं तरी सुद्धा सरकार त्याची दखल घेऊन त्या कॉन्ट्रॅक्टरचं काम थांबवू शकतं. आपल्याकडे फरकच पडत नाही. आपल्याकडे रबल तिथे रस्त्याच्या बाजूला पडलेलं असतं, त्यांचे जे काही अर्थ मुव्हर्स असतात ते रस्त्याच्या बाजूला पार्क असतात, ज्याने ट्रॅफिक बरेचदा ब्लॉक होतो. आपल्याकडे रस्त्याच्या बाजूला तिथे पत्रे लावून बरेचदा ते काम सुरू असतं, त्याच्यामुळे ट्रॅफिक ब्लॉकिंग होत असतं. हा कुठल्या दिशेनं विकास म्हणायचा आला? अशा पद्धतीने विकास कामं होतात का? मग लोकांची सहनशीलता विकासाच्या नावाखाली ताणून घेतली. यामध्ये एक आहे की आपल्याकडे देशामध्ये गेल्या 75 वर्षात सगळे नियम या बाबतीतले जागेवर आहेत. जागतिक जे आपण ज्याचा उल्लेख केला की तिथे सुद्धा ही कामं असताना आणि तक्रार आली की ताबडतोब होता, किंवा किंबहुना तिथे व्यवस्था अशी आहे की तक्रारच येऊ नये. खरं म्हणजे की आपल्याकडे प्रशासनाची व्यवस्था काय आहे, संविधानिक व्यवस्था काय आहे की तक्रारच येऊ नये आणि तक्रार आली तर लवकर त्याची सोडवणूक व्हावी. तक्रारीवरती रिॲक्टर होण्याचं प्रशासन या संविधानामध्ये अपेक्षित केलेलं नाही. तक्रार येऊ नये यासाठी जे प्रशासन आहे. आता प्रश्न असा आहे की सगळं खरं म्हणजे की हे नियम आहेत, प्रोसिजर्स आहेत, प्रणाली आहेत, सगळं आहेत. प्रॉब्लेम कुठे होतो की त्याची अंमलबजावणी नाही. आता हे जे रस्त्यावरती खड्डे आहेत, हे खड्डे नसावेत हे आहे, त्याची खड्डे पडू नयेत म्हणून काय असावं ते आहेत, तशा पद्धतीचे एस्टिमेट असावेत हे आहे. रस्त्याचं काम चालू असताना नागरिकांना असुविधा होऊ नये म्हणून काय करावं हे आहे. असुविधा काय, त्याच्यात धूळ सुद्धा उडू नये आणि त्याच्यामध्ये धुलीकण वाढून त्याची हवेची क्वालिटी कमी होणे, हे सगळं आहे. प्रश्न असा आहे हे फक्त कागदावरती राहतं. दुर्दैवाने काय होतं की आपण फार छान तसे कायदे करतो, नियम करतो, निर्णय घेतो, पण त्याची अंमलबजावणी होत नाही. हे मी फार जबाबदारीने सांगतो. जर अंमलबजावणी जबाबदारीने जर केली प्रशासनाने आणि त्यांच्या सचिवाने सगळ्या खात्यामध्ये, म्हणजे या खात्याचा एक करण्याचा अर्थ नाही, सगळ्या खात्यामध्ये सचिवाने जबाबदारी घेऊन ती जर अंमलबजावणी व्यवस्थित केली तर नवीन कायद्यांची, नियमाची, नवीन निधीची काही आवश्यकता नाही. मला वाटतं की आपल्या माननीय पंतप्रधानांनी 2014 मध्ये सांगितलं होतं की अच्छे दिन आएंगे. खरं म्हणजे की हे काही चुकीचं नाहीये. जर ह्या प्रशासनाने ज्यांची जबाबदारी आहे सचिवापासून सगळ्यांची, यांनी जर ठरवलं की आम्ही ज्यांची काटेकोरपणे अंमलबजावणी करू, तर ही तुम्हाला जर 15-20 दिवसानंतर, 1 महिन्याच्या आत हा बदल तुम्हाला निश्चितपणे दिसू शकतो. आणि मी एक हवेत बोलतो का, हे मी स्वतः अनुभवलेलं आहे. तुम्ही करू शकता की अधिकाऱ्यांना असं आता काही नाही की त्यांना आम्हाला हे दिलेलं नाही म्हणून, निधी नाहीये म्हणून, प्रोसिजर नाही म्हणून, नियम नाहीत म्हणून आम्ही करू शकलो, अजिबात नाही. प्रश्न कुठे होतो की आम्हाला कोणी विचारणारेच नाहीये. प्रश्न तिथे निर्माण होतो. मग हे जे खरं म्हणजे की विधानमंडळामध्ये किंवा पार्लमेंटमध्ये कायदे करण्याची जबाबदारी ही विधानमंडळाची आहे, पण त्याच्यापेक्षा महत्वाचं आहे हे देशाने आणि राज्याने समजलं की जे कायदे आहेत त्याची अंमलबजावणी होती की नाही ही सुद्धा त्यांची जबाबदारी आहे. त्यामुळे मला वाटतं की कुठेतरी ह्या प्रशासनाला आता त्याच्यामध्ये त्यांना विचारलं पाहिजे, सचिवांना विचारलं पाहिजे. आणि घटनेमध्ये कलमाप्रमाणे अनुच्छेद 166 प्रमाणे हे सचिवांची जबाबदारी आहे. प्रशासकीय राजकारणाला आपण दररोज तिथे काही बेटीस धरू शकत नाही. त्यामुळे यांनी कधीतरी ऍक्टिव्हेट केलं पाहिजे महाराष्ट्राने की तुम्ही आहात कुठे, हे घडत असताना तुम्ही कुठे आहात. आणि हे जर झालं नाही तर मला वाटतं की
या घटना अशाच घडत जातील किंवा याच्यापेक्षाही जास्त अप्रिय घटना घडू शकतील आणि मग आपण त्याची फक्त चिरफाड किंवा पोस्टमॉर्टम करत असं होत राहील. म्हणून मला वाटतं की महाराष्ट्राने, राजकीय नेतृत्वाने या प्रशासनाला जे मृतवत असं ते झालेलं आहे, विकलांग झालेलं आहे, कुठेतरी जागा करण्याची गरज आहे. प्रशासन ताकदवान असेल, जर प्रशासकीय अधिकाऱ्याने ठरवलं तर तो काय करू शकतो? आपल्याला पुण्यामधला पूर आठवत असेल. पुण्यामधनं ज्यावेळेला 35,000 क्युसेक्स वेगाने पुण्यातल्या धरणातनं पाणी सुटतं आणि बुडालेलं पुण्यामध्ये पहिल्या मजल्यापर्यंत चढलेलं पाणी आपण बघितलं असेल. आपल्या पॅनलवरती जे झगडे सर आहेत, हे झगडे सर पुण्याचे आयुक्त असताना 80,000 क्युसेक्स वेगाने पुण्यातल्या धरणातनं आलेलं पाणी पुण्यामध्ये पूर्ण येता त्यांनी मॅनेज केलेलं आहे. प्रशासन एवढी ताकद दाखवू शकतं. एकही व्यक्तीचा मृत्यू न होता, एकही व्यक्तीचा मृत्यू न होता, पुण्यामधल्या घरामध्ये पाणी न घुसता त्यांनी ते मॅनेज केलेलं आहे. आज तुकाराम मुंढे कशा पद्धतीने एफडीए मध्ये धडाधड धाड टाकतायत, कशा पद्धतीने ते गुटखा आणि काय मसाला सुपारी पकडतात, आपल्याला माहिती आहे. प्रशासकीय अधिकाऱ्याने जर विल दाखवली तर प्रशासकीय अधिकारी काहीही करू शकतो. प्रशासनाने ती विल दाखवली पाहिजे. प्रशासनामधली ही विल कुठे हरवली, त्याला कारणीभूत कोण आहे? राजकारणी, लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही आज लोकप्रतिनिधींना प्रश्न विचारणार आहोत. लोकप्रतिनिधी तो प्रशासनाला प्रश्न विचारणार आहेत का? आमचा काय आहे, उद्या जर असे जीव जात राहिले तर एक नागरिक म्हणून आमच्यामध्ये ते नैराश्य येत राहणार आहे. हे नैराश्य आमच्या मतापर्यंत जर आलं ना तर मात्र या लोकप्रतिनिधींना खूप अवघड होऊन बसेल. आमचा कर जो असतो, आमचा कर हे प्रशासन, राज्याचं, ह्या देशाचं शासन चालवण्यासाठी असतो. आमचा कर उद्या थांबला तर ते चालणार कसं, हा एक मोठा प्रश्न आहे. ती वेळ आमच्यावरती येऊ देऊ नका, ह्या देशावर येऊ देऊ नका, एवढीच कळकळीची विनंती आहे. या चर्चेसाठी सगळ्या मान्यवरांनी वेळ दिला. सगळ्यांचे आभार. आजचा धुरा इथेच थांबतो.